स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावती आणि नागपूर विभागात भाजपच्या महत्त्वपूर्ण बैठकी झाल्यात। आपल्यासोबत भाजपचे महत्त्वाचे नेते आणि गृहराज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर आहेत। सर, बैठकीत काय झालं थोडक्यात? काल प्रथम अमरावती विभागाची आणि नंतर नागपूर विभागाच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची आणि नेत्यांची बैठक राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब आणि प्रदेशाध्यक्ष सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब आणि माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या उपस्थित त्या ठिकाणी घेण्यात आली। वेगवेगळे मतं त्या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून पदाधिकाऱ्यांकडून त्या ठिकाणी घेण्यात आल्या आणि येणारी निवडणूक ज्या पद्धतीनं लोकसभा विधानसभा ही गंभीरतेने आणि नियोजनबद्ध पद्धतीनं करण्यात आली होती, येणारी निवडणूक देखील तेवढ्याच गंभीरतेनं घेण्याच्या सूचना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून देण्यात आल्या। सर, महत्त्वाचा प्रश्न सगळ्यांच्या मनात हाच आहे की महायुती होईल का? स्थानिक पातळीवरती कोणते फॅक्टर्स महत्त्वाचे असतील, त्याबद्दल काय? स्थानिक परिस्थिती विचारात घेता आणि तिथल्या कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेता त्या ठिकाणी तसा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात येईल। तरी देखील अंतिम निर्णय हा युतीचा त्या ठिकाणी महायुतीचे तीनही महत्त्वाचे नेते एकत्र बसतील आणि शिक्कामोर्तब करतील। सर, सर्वे महत्त्वाचा राहणारा जो पक्ष घेणार आहे त्या संदर्भात काय ठरलं? आणि महत्त्वाचं म्हणजे की ज्या पद्धतीनं स्ट्रॉंग उमेदवारच आपण पक्षात घेऊ असं जे बोलल्या गेलेलं आहे त्याबद्दल काय भूमिका ठरली? उमेदवाराची निवड करताना स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना, स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या आणि त्याच पद्धतीनं त्या भागात भारतीय जनता पार्टी करण्यात येणारा सर्वे, ह्या सर्व विषयांचा अभ्यास करून त्यानंतरच उमेदवार अंतिम करण्यात येईल। तर या एकूणच प्रकरणामध्ये विनेबिलिटी ही क्रायटेरिया असल्यामुळे पक्षात जे लोक नवीन जे घेण्यात येतील, कारण मोठी रांग लागलेली आहे पक्षात प्रवेश घेण्याची, कार्यकर्त्याच्या मनात दुखदुख आहे, काय सांगाल त्यांना? नाही, साहजिकच प्रत्येक निवडणुकीमध्ये यश प्राप्त करण्याकरता भारतीय जनता पार्टी किंवा इतर कुठलाही पक्ष त्या ठिकाणी निवडणूक लढत असतो। आज या ठिकाणी चांगल्यात चांगले आणि जास्तीत जास्त उमेदवार त्या ठिकाणी पक्षाचे निवडून आले पाहिजे, याच्याकरता योग्य उमेदवाराची निवड त्या ठिकाणी करण्यात येईल। म्हणजे जे पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यांनी घाबरू नये, चिंता करू नये असा आपल्याला संदेश द्यायचा? नाही, निश्चितच पक्षातल्या देखील अनेक कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी प्रचंड मेहनत त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि ज्यांनी योग्य मेहनत घेतली आहे, ज्याचा लोकसेवक जो आहे आणि सर्वे ज्याच्या बाजूनं आहे, त्या ठिकाणी निश्चित त्या उमेदवाराचा विचार करण्यात। सर, एक शेवटचा प्रश्न, 51% मतं मिळवण्याचे जे टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे त्याबद्दल काय? भारतीय जनता पार्टी 51% किंवा त्यापेक्षा जास्त मतदान कसं घेता येईल याच्या पद्धतीनं नियोजन करत असेल, जेणेकरून त्या ठिकाणी विजय हा सोपा होत असतो। खूप खूप धन्यवाद। तर डॉक्टर पंकज भोयर आपल्याला सांगतायत की 51% मतांवरती भारतीय जनता पक्षाचं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये लक्ष असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर।